सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात मनाची शांती, हिरवी गर्द सावली, शांत प्रसन्न वातावरण, सुख यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आपण विसरत चाललो आहोत. आपली भारतीय संस्कृती, आयुर्वेद, तिची प्राचीनता, आपल्या पूर्वजांचे ज्ञान, तत्वज्ञान या सगळ्या गोष्टींचा आपण अभिमान बाळगतो खरा, परंतु आचरणात आणताना मात्र आपण कमी पडतो. आयुर्वेदाची जीवन पद्धती जाणून घेण्यासाठी आपल्याला जायलाच हवं कार्ला येथील आत्मसंतुलन विलेज येथे. कार्ला लोणावळ्यापासून 7 किलोमीटरवरचं गाव. डोंगर कुशीत वसलेल्या या गावात इंद्रायणीच्या काठी गर्द हिरव्या वनराईत आत्मसंतुलन विलेज बसवण्यात आलं आहे. शांत, स्वच्छ आणि हिरवं पर्यावरण आणि प्रदूषणमुक्त हवा असलेलं आत्मसंतुलन विलेज. MTDC रिसॉर्टच्या शेजारी वसलेल्या या आत्मसंतुलन विलेजकडे आपण वळल्यापासूनच हिरव्या गर्द सावलीनं, शांत प्रसन्न वातावरणानं मनही शांती सुख अनुभवू लागतं. सध्याच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जीवनात कितीतरी गोष्टी आपण विसरलेलो असतो, पण आत्मसंतुलन विलेजमध्ये आपण येतो तेव्हा ते खूप सारं पुन्हा गवसतं. इथल्या पानापानातील पावित्र्य, इथल्या वातावरणात भरून राहिलेलं मांगल्य, उच्च कोटीचा आध्यात्मिक आनंद अनुभवतो. एक सकारात्मक भाव मनात निर्माण होतो. इथल्या अणुरेणूत भरून राहिलेल्या ऊर्जा लहरी आपल्याला भारून टाकतात. इथल्या बागेत खेळणाऱ्या मुलांच्या निरागस नजरेनंच आपणही इथली नवलाई पाहत जातो. आत्मसंतुलन विलेज आणि डॉक्टर श्री बालाजी तांबे यांना एकमेकांपासून वगळून अनुभवता येणार नाही. डॉक्टर श्री तांबे हे आयुर्वेदाचार्य तर आहेतच, परंतु त्याचबरोबर ते भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आणि अध्यात्म क्षेत्रातील अधिकारी देखील आहेत. त्यामुळेच केवळ औषधाने रुग्णांना बरं वाटलं तरी देखील आजार संपूर्णपणे बरा होत नसतो. शरीराबरोबरच मनाची देखील ट्रीटमेंट देण्याची गरज त्यांना वाटली. म्हणूनच 1982 साली उभं करण्यात आलं आत्मसंतुलन विलेज. आत्मसंतुलन विलेज अध्यात्माचं अधिष्ठान असलेलं आयुर्वेदाचं गाव. आत्मसंतुलन म्हणजे केवळ शरीर आणि मनाचं संतुलन नव्हे, सगळीकडे समभाव असणं, समभावानं पाहणं म्हणजे संतुलन. आयुर्वेद हे वैद्यकीय शास्त्र आहेच, ते औषधांचंही शास्त्र आहे, पण तेवढंच नाही. आयुर्वेद आहे जीवन जगण्याचं शास्त्र. डॉक्टर श्री बालाजी तांबे यांना हे जाणवत गेलं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उभं राहिलं आत्मसंतुलन विलेज. आत्मसंतुलन विलेज हे सर्वाधिक यशस्वी आयुर्वेदिक उपचार केंद्र बनलं आहे आणि त्यामागे आहे डॉक्टर श्री तांबे यांची उपक्रमशीलता. 15 एकरांच्या परिसरात वसलेल्या आणि पारंपरिक उपचार पद्धतींना आधुनिक सेवांची जोड दिलेल्या या केंद्रात आजवर हजारो सर्वसामान्य रुग्णांनी लाभ घेतला. अनेकांना इथं पुनर्जन्मही मिळाला. जीवनाकडे पाहण्याची, जगण्याची नवी दृष्टी घेऊन हजारो लोक इथून गेलेत. सर्वसामान्य रुग्णांबरोबरच मंत्री, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, बॉलिवूडमधील स्टार, बडे उद्योजक आणि परदेशी लोकांचा वावरही इथं मोठ्या प्रमाणावर आहे. भारतीय संस्कृतीत आणि परंपरेत असलेल्या सण उत्सवांचा कार्यकारण भाव डॉक्टर श्री तांबे यांनी शोधला आहे. आपल्या ज्ञानवंत पूर्वजांनी आपले उत्सव समाजाचा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक विकास व्हावा, सुदृढ आरोग्य लाभावं म्हणून सुरू केले आहेत. त्याच ध्यासानं आत्मसंतुलन विलेजमध्ये वसुवारसेला गायीची पूजा केली जाते. आवळी पूजन होतं. कृष्ण जन्माचा आनंद लुटला जातो. रामनवमी, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा प्रत्येक सण उत्साहानं केला जातो. त्यावेळी आत्मसंतुलन विलेज सजलेलं, नटलेलं असतं. सर्व वातावरणात मांगल्य पसरलेलं असतं. वातावरण संतुलनासाठी काढलेली प्रभात फेरी हे येथील शिबिराचं वैशिष्ट्य. शांतता जणू जिथं विसाव्याला आलेली आहे असं वाटावं असं एक सुंदर तळं या परिसरात आहे. शेजारीच आहे ओंकाराचं मंदिर. ओंकाराचं हे जगातलं पहिलं मंदिर. निर्गुण, निराकार ओंकाराचं वर्णन वेदामध्ये आहे. संगीत आणि रोगनिवारक मंत्र यांचा समन्वय साधल्यास रोग निवारण होऊ शकतं हे डॉक्टर श्री तांबे यांनी संशोधनानं जाणलं आणि जीवनाचा ताल आणि तोल सांभाळणारं आरोग्य संगीत औषधीय उपचारात समाविष्ट केलं. डॉक्टर श्री तांबे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या रचनांचे अनेक अल्बम्स प्रसिद्ध झालेले आहेत. आयुर्वेदात अन्नयोग ही संकल्पना आहे. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म असं समर्थ रामदासांनी म्हटलं आहे. अन्न शिजवण्याची आणि वाढण्याची ही एक संस्कृती आहे.
सेवेच्या भावनेनं त्यानं काम करायला हवं, तरच तो स्वयंपाकी अन्नामध्ये प्रेम आणि सकारात्मक शक्तीचा संचार घडवून आणू शकतो. अन्न ग्रहण करायचं स्थानही आरोग्यपूर्ण हवं. कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये अशी काळजी घेऊनच अन्न शिजवलं जातं आणि वाढलं जातं. या सगळ्यावर देखरेख करते डॉक्टर सौ वीणाताई तांबे यांची प्रेमळ पण शिस्तप्रिय नजर. ही काळजी घेतल्यामुळेच हे अन्न ग्रहण करणाऱ्याला आनंद मिळतो आणि ते त्याच्या अंगी लागतं. शारीरिक उपचारांसाठी हव्या असलेल्या औषधांबाबतही शास्त्र जपलं जातं. औषधांसाठी कच्चा मालही उत्तम दर्जाचा हवा यावर कटाक्ष असतो आणि त्यासाठी प्रयोगशाळा विकसित केलेली आहे. औषध निर्मितीसाठी आवश्यक स्वच्छता आणि शुद्धता यांची काळजी इथं घेतली जातेच, पण त्याचबरोबर या औषधानं मनुष्याला आरोग्य लाभावं यासाठीच्या सश्रद्ध भावनाही त्यात मिसळलेल्या असतात. औषध निर्मितीच्या कक्षात प्रवेश केल्यावर लगेच जाणवतो तो इथला नेटकेपणा, अत्यंत स्वच्छता आणि टापटीप. उपचारासाठी लागणारी तेलं, औषधं, काढे या केंद्रातच तयार केली जातात. प्रत्येक औषध पारंपरिक शास्त्रानुसार अगदी पाठात सांगितल्याप्रमाणे नेटकेपणानं केलं जातं. दर्जा आणि योग्य शास्त्रीय पद्धतीचा अवलंब याबाबत कसलीही तडजोड नाही. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननं आखून दिलेल्या गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसची पूर्तता इथे काटेकोरपणे पाळली जाते. चूर्ण, गोळ्या, आसवे, सिरप्स याच्या बरोबरीनं संतुलन उत्पादनांपैकी अभ्यंग तेल, कुंडलिनी तेल, ब्रह्मलीन घृत, पांढरं काजळ, शक्ती धूप, सुहृद प्राश, बालामृत अशी सुमारे 400 वैशिष्ट्यपूर्ण औषधं प्रसिद्ध आहेत. यापैकी 100हून अधिक औषधं डॉक्टर तांबे यांनी अथक संशोधनातनं विकसित केली आहेत. म्हणूनच संतुलन आयुर्वेदच्या औषधांना जगभरातून मागणी आहे. गेली 25 वर्ष ही उत्पादनं परदेशात निर्यात केली जातात. कार्ल्यातील दवाखान्यात सतत गर्दी असते. बाहेर गावांची मागणीही येथूनच पुरवली जाते. पुण्या मुंबईसारख्या महानगरात काही विक्रेत्यांकडेही औषधं ठेवण्यात आली आहेत. पण डॉक्टर श्री बालाजी तांबे आणि संतुलन आयुर्वेदवर विश्वास असलेल्या रुग्णांचं एवढ्यानं समाधान झालं नाही. त्यांच्या सततच्या मागणी खातर आता सुरू झालंय पुण्यातही संतुलन आयुर्वेदचं दी आयुर्वेदा स्टोअर.